हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲरे काय राहतं ते बघितलं होतं. ॲरेचे टाइप्स बघितले होते. मागच्या लेक्चरमध्ये ॲरेची सगळी डेफिनेशन, थेरी वगैरे बघितली होती. ॲरेचे टाइप्स कोणते कोणते बघितले होते आणि त्या टाइप्स त्यावर थोडी चर्चा केली होती. 1 डायमेन्शनल काय राहतं, 2 डायमेन्शनल काय राहतं, मल्टी डायमेन्शनल काय राहतं. तर आज ते टाइप्स डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यावरचे प्रोग्राम आपण घेणार आहोत. ॲरे कसा राहतो, ॲरे सोबत प्रोग्राम कसे करायचे, ॲरे हा प्रोग्रामद्वारा इम्प्लिमेंट कसा करायचा ते आजच्या लेक्चरद्वारा आपण बघणार आहोत. सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजेच 1 डायमेन्शनल ॲरे. सिंगल डायमेन्शनल म्हणजेच कोणता, 1 डायमेन्शनल ॲरे, यालाच 1 डायमेन्शनल ॲरे सुद्धा म्हणतात. तर त्या ॲरे आज आपल्याला बघायचा आहे. तर मित्रांनो, आपल्या युनिट 3 सुरू आहे. युनिट 1 युनिट 2 झालेलं आहे. त्यांचे नोट्स वगैरे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला एक लिंक दिली, ड्राईव्हची लिंक दिली माझ्या. तर त्या ड्राईव्ह वरती मी युनिट वन हे अपलोड केलेलं आहे. पीडीएफ अपलोड केलेली आहे. पीडीएफ युनिट 1 ची पीडीएफ मी अपलोड केलेली आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती. जर व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही जॉईन नसताना तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सेकंड युनिट आणि फर्स्ट युनिट आणि थर्ड युनिट या तिन्ही युनिटचे नोट्स आणि चौथं 5वं युनिट घेणार आहे त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला येऊन जातील. आपला पीआयसी सब्जेक्ट पूर्ण मी शिकविणार आहे या सेमिस्टरला, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर चला तर आता सिंगल डायमेन्शनल ॲरे काय राहतं बघू. सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजेच 1 डायमेन्शनल ॲरे. सिंगल डायमेन्शनल ॲरे कोणता मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एक असा ॲरे काढून टाकलेला ॲरे, अशी पट्टी काढली होती. पट्टीमध्ये असे ब्लॉक्स काढले होते मी, इथं 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 असे 4-5 ब्लॉक्स काढले होते. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजे हा. तर मित्रांनो, सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजे अशी एक पट्टी राहते. एक ध्यानात ठेवा, त्याचं स्ट्रक्चर ध्यानात ठेवा. अशी एक पट्टी राहते, एवढंच ध्यानात ठेवा. आता थिअरी त्याची बघूया, काय काय म्हणते ते, काय काय नाही. सिंगल डायमेन्शनल ॲरे इज ए कलेक्शन ऑफ मल्टिपल एलिमेंट्स ऑफ सेम डाटा टाईप. म्हणजेच एकाच डाटा टाईपचे कलेक्शन. म्हणजे जर इंटिजर डाटा टाईप असेल तर इंटिजर डाटा टाईपचेच नंबर्स यामध्ये स्टोअर होणार, इथं स्टोअर होणार, इथं स्टोअर होणार. जर इंटिजर डाटा टाईपचं आपण जर ठरविलं, इंटिजर डाटा टाईपचा ॲरे डिक्लेअर केला, इंटिजर डाटा टाईपचा ॲरे डिक्लेअर केला, तर ह्याच्यात इंटिजर व्हॅल्यूज टाकू शकतो, जसं की 10, 20. याच्यावर अशी व्हॅल्यू टाकू शकतो 11.10, 11.20. पॉईंट मधल्या व्हॅल्यू टाकू शकत नाही, कारण आपण इंटिजर डिक्लेअर केले ना. जेव्हा आपण फ्लोट डिक्लेअर करताना ॲरेला, तेव्हा पॉईंट मधल्या व्हॅल्यू टाकायला जमतात. जेव्हा आपण कॅरेक्टर डिक्लेअर करताना तेव्हा सुद्धा पॉईंट मधल्या व्हॅल्यू टाकायला जमतात. म्हणजे ॲरे म्हणजे काय राहते, सेम डाटा टाईपचेच व्हॅल्यू टाकायला जमतात, सेम डाटा टाईपच्याच व्हॅल्यू टाकायला जमतात. एवढं तुम्हाला लक्षात घ्या. पहा, सिंगल डायमेन्शनल ॲरे इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल एलिमेंट्स. किती पण एलिमेंट आपण ॲरे मध्ये स्टोअर करू शकता. माहिती ना मित्रांनो, जेवढा तुम्ही ॲरे डिक्लेअर केलाय, तुम्ही किती पण एलिमेंट, 1, 2, 3, 100 एलिमेंट सुद्धा तुम्ही एकाच व्हेरिएबल वरती स्टोअर करू शकता. ए नावाच्या व्हेरिएबल वरती 100 एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. 100 एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटला सेपरेट ब्लॉक भेटणार. एक एलिमेंट ह्याच्यात, एक एलिमेंट ह्याच्यात, एक एलिमेंट ह्याच्यात, एक एलिमेंट ह्याच्यात, असं प्रत्येक ह्याला एक एक ब्लॉक भेटणार ॲरे साठी. At a time of declaration, single dimensional array, we need to specify data type, array name आणि size. ॲरेचं डिक्लेरेशन करताना पहा, at a time of declaration a single dimensional array we need to specify data type. त्याचा डाटा टाईप सांगावं लागते. आता हा ॲरे आपल्याला बनवायचा आहे, याचा डाटा टाईप सांगायचा, आपण आधीच सांगायचा, डिक्लेअर करायचा प्रोग्राम लिहिताना. काय, इंटिजर नावाचा डाटा टाईप ॲरे बनवायचा आहे. त्यानंतर काय, डाटा टाईप झालं, डाटा टाईप. त्यानंतर काय म्हणलं आहे, आणखीन काय काय डिक्लेअर करायचं म्हणलं आहे, ॲरे नेम. ॲरे नेम काय ठेवायचं आपण, ए ठेवायचा. ॲरेचं नाव ए ठेवायचं आणि त्याचं साईज डिक्लेअर करायचं. साईज काय ठेवायचं आपण, साईज चला ठेवले आपण आपल्या मनाने ठेवू शकतो, 10, 5, तर इथं 5 ठेवूया. पहा, डिक्लेअर करताना असा डिक्लेअर करायचा, असा तुम्हाला दिसायले ना, असा डिक्लेअर करायचा. त्याचं डाटा टाईप, त्याचं ॲरे नेम आणि ॲरेचं नाव आणि त्याचं साईज असा डिक्लेअर करायचा. हे पहा, हेच या वाक्यामध्ये मानलेलं आहे, सेकंड नंबरच्या वाक्यामध्ये. तर पहा, साईज ऑफ ॲरे इंडिकेट हाऊ मेनी एलिमेंट्स आर स्टोर्ड इन ॲरे. ॲरेचं साईज, आपण इंटिजर नावाचा ॲरे डिक्लेअर केला, त्याच्या
नाव काय दिलं, ए दिलं, आणि ॲरेचा साईज काय टाकला, साईज ह्याच्यामध्ये टाकतात असं ब्रॅकेटमध्ये, साईज काय दिली 5. म्हणजे या ॲरेमध्ये, ए नावाच्या ॲरेमध्ये 5 व्हॅल्यू आहेत, 5 व्हॅल्यू आहेत. ए नावाच्या ॲरेमध्ये 5 एलिमेंट आहेत. 5 व्हॅल्यू म्हणजे ते किती पण असू शकते, 10, 20, 30, 40, 50. हे किती झाले व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू झाले. तर मित्रांनो, ॲरेचं साईज इंडिकेट करते कोण, ह्या ब्रॅकेट मधला जे एलिमेंट असेल ते, जे नंबर असेल ते. या ॲरेची साईज किती आता मला सांगा, 5 आहे. असंच तर साईज इंडिकेट करते. इफ वी डिक्लेअर इंटिजर टाइप ऑफ array, then we can't store any integer type of value. Sorry, we can store any integer type of value. Can't म्हणलो मी, we can store. जेव्हा तुम्ही इंटिजर टाइपचा ॲरे डिक्लेअर करता त्याच्यावर तुम्ही इंटिजर टाइपचीच व्हॅल्यू टाकू शकता, असं हे या लाईनीचा थोडक्यात अर्थ होतो. तर चला तर आता ॲरेचा सिंटॅक्स बघूया. ॲरेचा सिंटॅक्स काय राहते, डाटा टाइप, ॲरे व्हेरिएबल नेम आणि त्याची साईज. पहा, डाटा टाइप आधी लिहायचा. डाटा टाइप काय लिहायचा, इंट. डाटा टाइप आपण कोणता देऊया, इंट देऊया. ॲरे व्हेरिएबल नेम, ॲरे व्हेरिएबल नेम कोणता आहे, ॲरे व्हेरिएबल नेम काय देऊया, हे ॲरे व्हेरिएबल नेम काय देऊया, ॲरे व्हेरिएबल नेम आपण ए देऊया. आणि त्याचं साईज, ह्या ब्रॅकेटमध्ये साईज, ब्रॅकेट काढा, ब्रॅकेटमध्ये साईज देऊन घ्या. त्याचं ब्रॅकेटमध्ये साईज देऊन या. साईज काय देऊया आपण, 5 साईज देऊया, 5 साईज. हा झाला तुमचा ॲरे क्रिएट. आणि याला क्लोज करून टाका. हे पहा, शेवटी बघा काय सेमीकॉलम आहे, असं क्लोज करून टाकायचं. हे पहा, एक्झाम्पल तुमचं असं, इंटिजर ए नावाचा ॲरे डिक्लेअर केलाय आणि त्याची साईज काय दिली, 5 साईज दिली. एक्झाम्पल मध्ये बघा, हे एक्झाम्पल बघा, त्याची साईज किती दिली, 5. याने काय होणार मित्रांनो, याने काय होणार, याने तुमचा ॲरे क्रिएट होणार. किती साईज वाला, 5 साईज वाला. या वाक्याने, हे वाक्य जर प्रोग्राम मध्ये लिहिलं तर याने तुमचा ॲरे क्रिएट होणार. इन अबाव एक्झाम्पल, इंटिजर टाइप ऑफ ॲरे विच कंटेन 5 एलिमेंट्स. याच्याकडे बघून काय कळते आपल्याला, किंवा एक ॲरे आहे आणि त्याचा डाटा टाइप काय आहे, इंटिजर आहे. इंटिजर टाइप ऑफ ॲरे कंटेन 5 एलिमेंट. 5 एलिमेंट आहेत हे कसं कळालं आपल्याला, कारण की इथं व्हॅल्यू 5 आहे. ॲरे मध्ये 5 एलिमेंट आहेत कसं कळालं, कारण या ॲरेची साईज किती आहे, 5 आहे. पहा, ॲरेची साईज 5. आणि याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे कसं करायचं माहिती का, ॲरे असा डिक्लेअर केला आपण, व सिंगल डायमेन्शनल ॲरे असा डिक्लेअर केला. हे पहा, मी आता हा ॲरे काढून दाखवतो. हा ॲरे तुम्हाला काढून दाखवतो. किती, 5 आहेत ना. 1, 2, 3, 4 आणि 5 काढून दाखवलं मित्रांनो. आता पहा मित्रांनो, आता इथं पहा, वर काय राहतं, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं तर वर काय राहतं, इथं इंडेक्स नंबर राहतात. इंडेक्स नंबर हे सगळे काय आहेत, इंडेक्स नंबर. हे 0, 1, 2, 3 काय आहेत, इंडेक्स व्हॅल्यू. त्यालाच इंडेक्स नंबर सुद्धा म्हणतात. इंडेक्स व्हॅल्यू वरच्या आहेत. खाल्ले काय आहेत, हे या ब्लॉकच्या व्हॅल्यूज आहेत. आणि हे ए काय आहे मित्रांनो, या ॲरेचं नाव आहे. ॲरेचं नाव ए आहे. पहा, ॲरेचं नाव काय आहे, ए आहे. आता पहा, ए 5 डिक्लेअर केले इथं इंटिजर मध्ये, म्हणजे याच इंटिजर मध्ये 5 डबे असणार. व्हॅल्यू इंटिजरची स्टोअर होणार. इथं काय होणार, 10 होणार, इथं 20 होणार, इथं 30 होणार, इथं 40 होणार, आणि लास्ट ब्लॉक मध्ये 50 होणार. अशा व्हॅल्यू स्टोअर होत राहणार मित्रांनो. आणि याचा इंडेक्स व्हॅल्यू कुठून स्टोअर होणार, इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरू होते, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले. इंडेक्स व्हॅल्यू कुठून स्टोअर होते, सुरू होते 0 पासून सुरुवात होती इंडेक्स व्हॅल्यूची, आणि साईज -1 ला एंड होती. 5 - 5 ॲरेची साईज किती, 5 आहे. म्हणजे 5 ह्याचं साईज झालं, 5 - 1 म्हणजे 4. मग ॲरे कितीला एंड होते, 4 ला. पहा, एंड कितीला होते, 4 ला होते का बघा. चला, 0च्या नंतर काय येते, 1. नंतर याची व्हॅल्यू 1, त्यानंतरच्या डब्याची व्हॅल्यू इंडेक्स व्हॅल्यू 2, त्यानंतरची 3, त्यानंतरची 4. पहा, एंड झालं का 4 ला, हो एंड झालं 4 ला. म्हणजे आपण बरोबर जात आहोत. ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 अँड एंड विथ साईज -1. साईज काय आहे, 5, आणि त्याची -1 म्हणल्या होईल. आता मित्रांनो, मला ही व्हॅल्यू ऍक्सेस करायची, काय 30 व्हॅल्यू ऍक्सेस करायची. तर मी कशी करणार, ए ऑफ ब्रॅकेट मध्ये
जर मी प्रिंट केलं, जर मी प्रिंट एफचा फंक्शनचा वापर करून प्रिंट केलं तर मला कोणती व्हॅल्यू भेटती? 30 व्हॅल्यू भेटणार. कशी भेटणार? कसं काय भेटणार? पहा इथं, पहा पहिला डब्बा आहे का? पहिल्या डब्याला काय व्हॅल्यू? इथं पहा A0, दुसऱ्या डब्याला A1, तिसऱ्या डब्याला काय व्हॅल्यू? A2, चौथ्या डब्याला काय व्हॅल्यू? A3, पाचव्याला काय? A4. अशा व्हॅल्यूज दिलेले A2, A3, A4, A4 अशापर्यंत व्हॅल्यू दिलेली. जेव्हा मी A2 डिस्प्ले केलं तेव्हा मला या डब्यातली व्हॅल्यू आली. A2 डिस्प्ले केलं तेव्हा मला या डब्यातली व्हॅल्यू आली. या डब्यातली व्हॅल्यू काय आहे? 30. तर ती 30 व्हॅल्यू मला आउटपुटला येणार. ते कसं येणार? चला तर आपण प्रोग्रामद्वारे बघू ते कसं येणार. आधी आपण बघू ॲरेला डिक्लेअर कसं करते. सांगितलं मी तुम्हाला ॲरेला डिक्लेअर असं करते. तर ॲरेला डिक्लेअर करायचे, इनिशियलाइज करायचे. डिक्लेअर करणं म्हणजेच इनिशियलाइज करायचे. दोन पद्धत आहेत, दोन वेज आहेत, 2 वेज. ऍट ए टाइम ऑफ डिक्लेरेशन म्हणजे जेव्हा आपण ॲरे डिक्लेअर करतो तेव्हाच त्याला व्हॅल्यू देऊन टाकायच्या. कशा? अशा इंटिजर A अशा व्हॅल्यू देऊन टाकायच्या, अशा कर्ली ब्रेसेस करून समोर त्याच्या व्हॅल्यू देऊन टाकायच्या. किंवा ऍट ए टाइम ऑफ रन टाइम म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम रन करत आहोत तेव्हा आपण द्यायच्या. ऍट ए रन टाइम म्हणजे कोणते टाइम? जेव्हा आपण युजर व्हॅल्यू इनपुट करीत होतं बघा, जेव्हा आपण युजर कडून 2 व्हॅल्यू घेत होतात ऍडिशन साठी, तेव्हा युजर काय करीत होतं? व्हॅल्यू इनपुट करीत होतं. तेव्हा युजर व्हॅल्यू इनपुट करीत होतं, A ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू अशा टाकत होतं युजर. जेव्हा युजरने व्हॅल्यू इनपुट केली तेव्हा काय झालं मित्रांनो? युजरने व्हॅल्यू इनपुट केल्यावर A वरती आणि B वरती व्हॅल्यू येत होती ना. तसंच इथं सुद्धा या B नावाचा व्हेरिएबल आहे पहा. ॲरेचं नाव काही टाकू शकता. इंटिजर ॲरेचा डाटा टाईप, ॲरेचं नाव काय आहे? इथं B आहे आणि ॲरेची साईज काय आहे? 5 आहे. B(2) वरती 30 व्हॅल्यू ही टाकलेली आहे मित्रांनो. हे केव्हा टाकलं? रन टाइमला टाकलं आपण. रन टाइमला केव्हा? जेव्हा प्रोग्राम रन होत आहे तेव्हा. आणि इनिशियलायझेशनला टाकलं म्हणजे वेगळं. ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन. डिक्लेअर कधी करतो आपण? वर इंटिजर सोबत डिक्लेअर करीत नाहीत का? वर जेव्हा प्रोग्राम लिहितो तेव्हा. इथं पहा प्रोग्राम मध्ये इथं डिक्लेअर करत आहोत ना. इथं पहा इथं डिक्लेअर केले ना तेव्हाच व्हॅल्यू टाकायच्या. असं इक्वल टू करून असा कर्ली ब्रेसेस लावून, 2 कर्ली ब्रेसेस लावून याच्यामध्येच याच्या व्हॅल्यू टाकून द्यायच्या. पहिली व्हॅल्यू ही अशी टाकायची, दुसरी व्हॅल्यू त्याच्यानंतरनी लगेच अशी टाकायची, तिसरी व्हॅल्यू त्याच्यानंतरनी, चौथी व्हॅल्यू त्याच्यानंतरनी, पाचवी व्हॅल्यू त्याच्यानंतरनी अशी टाकायची. पहिली व्हॅल्यू कशावर स्टोअर होईल? A(0) वरती, दुसरी व्हॅल्यू A(1), तिसरी A(2), चौथी A(3), पाचवी व्हॅल्यू A(4) वरती स्टोअर होईल. अशी ही व्हॅल्यू स्टोअर होती मित्रांनो. मी हे रफ करून टाकतो. आपण प्रोग्राम बघणार आहोत. टेन्शन घेऊन लास्ट पर्यंत राहा. आपल्या लेक्चरवरती प्रोग्राम आपण घेणार आहोत. पहा अशी टाकलेली मी तुम्हाला आता सांगितलं. ही अशी व्हॅल्यू टाकली तर पहिली व्हॅल्यू A(1) वरती स्टोअर होणार. दुसरी व्हॅल्यू कशावरती स्टोअर होणार? पहिली A(1) वरती, दुसरी व्हॅल्यू A(2) वरती, तिसरी व्हॅल्यू 30 A(3) वरती, पुन्हा 4 वरती. पहा मित्रांनो इथं आपली एक मिस्टेक झालेली. इथं मिस्टेक तुम्हाला लक्षात येऊन जाईल लगेच. मिस्टेक काय झालेली? इंडेक्स नंबर आपला चुकलेला आहे. इंडेक्स नंबर इथं पहा, इथं टायपिंग मिस्टेक झाली माझ्याकडून. इंडेक्स नंबर इथं 0 पासून सुरुवात होते. इथं 0 येते, इथं 1 येते, इथं 2 येते. हे रफ करा. मी नोट्स एडिट करताना तुम्हाला सांगून देईल किंवा आत्ताच लगेच एडिट करून टाकतो. इथं काय येते? इथं काय व्हॅल्यू येते? इथं 0 व्हॅल्यू येते मित्रांनो. इथं 1 येते, इथं 1, इथं 2. मी कोणत्या व्हॅल्यू टाकत आहे? इंडेक्स व्हॅल्यू टाकत आहे. इंडेक्स व्हॅल्यू लक्षात राहू देत जा. इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती? 0 पासून. 0 पासून इंडेक्स व्हॅल्यूची सुरुवात होती. पहिली व्हॅल्यू ही कशावर स्टोअर होईल? पहिली व्हॅल्यू 10 ही कशावर स्टोअर होईल? A(0) वरती, पुन्हा A(1) वरती, पुन्हा दुसरी A(2) वरती, पुन्हा 3 वरती, पुन्हा A(4) वरती. अशा स्टोअर होतील ह्या व्हॅल्यू ही 0 वरती 1, 2, 3, 4 अशा व्हॅल्यू स्टोअर होतील या A नावाच्या ॲरेवर. इथं डायग्राम मध्ये काढून दाखवले मी तुम्हाला. त्याचा सिंटॅक्स हे पहा. इथं काय? लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. ह्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आपल्याला या ॲरे वरती. असं आहे ती. समजून घ्या. हे सांगितलं मी तुम्हाला कसं करायचंय आणि खालचं सुद्धा सांगून दिलं मी तुम्हाला. पहा रन टाइमला म्हणजे कशी व्हॅल्यू टाकू शकता? हिअर वी कॅन इनिशियलाइज बाय युझिंग सबस्क्रिप्ट ऑर इंडेक्स नंबर. सबस्क्रिप्ट नंबर
इंडेक्स नंबरला सबस्क्रिप्ट नंबर म्हणतात, पण ते एवढं अवघड शब्द तुम्ही लक्षात ठेवू नका. इंडेक्स नंबर कोणते कोणते? हे 0, 1, 2, 3 हे झाले इंडेक्स नंबर. असं सुद्धा स्टोअर करू शकतो आपण मित्रांनो. बी ऑफ 3 वरती मला 50 व्हॅल्यू टाकायची किंवा मला 40 व्हॅल्यू टाकायची, तर मी टाकू शकतो का? हो. मग जेव्हा मी बी ऑफ 3 डिस्प्ले करीन तेव्हा मला ती व्हॅल्यू आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. चला तर आपण आता प्रोग्राम बघूया. या ॲरेचा प्रोग्राम बघूया. प्रोग्रामद्वारे तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. लेट्स गो. तर मित्रांनो पहा, प्रोग्राम बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. जरी तुम्हाला क्लिअर झालं नसेल तर होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. पहा, प्रोग्राम मध्ये आधी आपल्याला काय करायचं होतं? ॲरेला इनिशियलाइज करायचं होतं. ॲरेला काय करायचं होतं? इनिशियलाइज करायचं होतं. ॲरेला इनिशियलाइज कसं करणार? ॲरेचा डाटा टाईप टाकणार आधी. सिंटॅक्स लक्षात आहे ना तुम्हाला? आधी डाटा टाईप, ॲरे नेम, त्याच्यानंतर ॲरे नेम. ॲरेचं नाव काय टाकू आपण? ए टाकूया. ॲरे नेम आपण टाकला. त्यानंतर त्याची साईज द्यायची. साईज कशात देतात? हे अशा ब्रॅकेटमध्ये देतात. अशा ब्रॅकेटमध्ये. इथं कर्ली ब्रेसेस वापरतात काही जण, ही मिस्टेक करून टाकतात. असे कर्ली ब्रेसेस वापरून टाकतात, पण असे कर्ली ब्रेसेस वापरायचे नाहीत. असं साधे ब्रॅकेट वापरायचे आणि त्या ब्रॅकेटमध्ये ॲरेची साईज देऊन टाकायची. ॲरेची साईज काय दिली? 5 साईज दिली आणि त्याला क्लोज केलं. आता मित्रांनो, आता मेमरीमध्ये कसा ॲरे क्रिएट होईल पहा, मी दाखवतो तुम्हाला. ॲरेची साईज दिल्यानंतर असा ॲरे क्रिएट होईल. 5 ब्लॉकवाला ॲरे आपल्या मेमरीमध्ये क्रिएट होईल. याच्यासाठी जागा ॲलोकेट होईल मित्रांनो. या ॲरेसाठी पहा, 5 आहेत का? 1 2 3 4 5. हो, 5 असा ॲरे तुमच्या मेमरीमध्ये क्रिएट होईल. ॲरेचं नाव काय झालं? ए. आता यावरती कोणत्या व्हॅल्यू टाकू शकतात तुम्ही? इंटिजर व्हॅल्यूज टाकू शकतात. इंटिजर व्हॅल्यूज. इंडेक्स नंबर टाका. इंडेक्स नंबर मी टाकतो. इंडेक्स नंबर, हे इंडेक्स नंबर आपल्याला समजायसाठी राहते मित्रांनो. इंडेक्स नंबर पहा, इंडेक्स नंबर कुठून सुरुवात होती? 0, 1, 2, 3, 4. पहा, इंडेक्स नंबर बी टाकून घेतले मी. त्यानंतर इथं क्लोज करून टाकायचं इथं असं. तर पहा मित्रांनो, आता पुढचा प्रोग्राम लिहूया. आता काय करूया आपण? ॲरे तर टाकला आपण. आता या ॲरेचा वापर कसा करायचा? ॲरे प्रिंट कसा करायचा? आधी इथं व्हॅल्यू टाकायची आपण. पहा, इथं दिसायला का तुम्हाला? इथं व्हॅल्यू टाकायची, इथं व्हॅल्यू टाकायची, इथं आधी ॲरे भरायचा आपण. ॲरे भरायच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या. मागं 2 वेज सांगितल्या मी तुम्हाला. 2 वे. एक पहिली वे कशी? ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन म्हणजे कधी? जेव्हा आपण इथं ॲरे इनिशियलाइज करतो ना, त्या टाइमालाच व्हॅल्यू टाकून द्यायची. ती कशी? असं इक्वल टू करायचं आणि असे कर्ली ब्रेसेस लावायचे. इथंच व्हॅल्यू टाकून द्यायच्या. 10 व्हॅल्यू कशावर स्टोअर होणार? मी इथं 10 व्हॅल्यू टाकली. 10 व्हॅल्यू कशावर स्टोअर होणार? इथं स्टोअर होणार मित्रांनो. कुठं स्टोअर होणार? इथं 10 व्हॅल्यू स्टोअर होणार. कसं काय? कारण की आपण ॲरे डिक्लेअर केलाय ना. ॲरे मध्ये पहिल्यांदा जी व्हॅल्यू टाकणार ती ए ऑफ 0 वरती. या ए ऑफ 0 वरती या ब्लॉकचा ऍड्रेस काय आहे? ए ऑफ 0. या ब्लॉकचा ऍड्रेस ए ऑफ 0 आहे, म्हणून ती तिथं स्टोअर होणार मित्रांनो. त्यानंतर कॉमा देऊन तुम्ही दुसरी व्हॅल्यू टाकायची. इथं कॉमा द्यायचा, त्यानंतर दुसरी व्हॅल्यू टाकायची. दुसरी व्हॅल्यू काय आहे? 20. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू कुठं स्टोअर होईल? इथं स्टोअर होईल. ए ऑफ 1 वरती. या ब्लॉकचा ऍड्रेस काय? ए ऑफ 1. इथं स्टोअर होईल मित्रांनो. तशीच कॉमा देत तुम्ही 5 व्हॅल्यू एंटर करायच्या. का म्हणून 5च व्हॅल्यू एंटर करायच्या? कारण ॲरे तर 5च ह्याचा डिक्लेअर केलाय ना, म्हणून 5च व्हॅल्यू एंटर करायच्या. मी पटपट 5 व्हॅल्यू एंटर करून घेतल्या. 10, 20, 30, 40, 50 अशा 5 व्हॅल्यू एंटर केल्या. म्हणजे या ॲरेमध्ये कशी झाल्या? इथं 30 व्हॅल्यू गेली, इथं 40 व्हॅल्यू गेली, इथं 50 व्हॅल्यू गेली. ए ऑफ 2 वरती ही व्हॅल्यू गेली, इथं ए ऑफ 3 वरती गेली आणि इथं ए ऑफ 4 वरती गेली. हे समजून घ्या. माझ्या हँडरायटिंग जरा नीट येत नाहीये, तरी समजून घ्या तुम्ही. अशा व्हॅल्यू गेल्या मित्रांनो. आता या व्हॅल्यू डिस्प्ले कशा करायच्या? प्रिंट कशा करायच्या मित्रांनो? सिंपली प्रिंटएफ फंक्शन वापरायचं. पहा, लावा प्रिंटएफ फंक्शन लावा. प्रिंटएफ फंक्शन कसा लावते माहितीच आहे तुम्हाला सर्वांना. त्यानंतर असे ब्रॅकेटमध्ये काय करते? ब्रॅकेटमध्ये एखादा ॲरे डिस्प्ले करायचा असेल तर कसा डिस्प्ले करतात मित्रांनो? ॲरेची व्हॅल्यू डायरेक्ट डिस्प्ले करतात. ॲरेची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला आता समजा कोणत्या नंबरचा डिस्प्ले करायचा आहे?
ए ऑफ 2 वरती कोणती व्हॅल्यू ती बघायची मला. डबल ब्रॅकेट घ्या, व्हॅल्यू इक्वल टू आपण टाकलं आहे आणि कॉमा देऊन ऍट ए ऑफ 2 करायचं आहे. ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची ना त्या इंडेक्स नंबर इथे टाकून द्यायचा ए ऑफ 2. आता आउटपुटला कोणती व्हॅल्यू येईल मित्रांनो, जेव्हा मी या प्रोग्रामला रन केलं तेव्हा व्हॅल्यू इज इक्वल टू आउटपुटला कोणती व्हॅल्यू येईल, या ए ऑफ 2 वरची व्हॅल्यू येईल. ए ऑफ 2 वरती कोणती व्हॅल्यू पहा इथं, ए ऑफ 2 वरती कोणती व्हॅल्यू येईल, ए ऑफ 2 वरती 30 व्हॅल्यू येईल. तर 30 व्हॅल्यू ही आउटपुटला येणार मित्रांनो जेव्हा मी प्रोग्राम रन करीन तेव्हा. पहा प्रोग्राम रन केलेला आहे, 30 व्हॅल्यू आउटपुटला आली नाही. काहून आली नाही, कसं काय आली नाही, कारण की इथं % हे असं काहीतरी लावायला पाहिजे ना तुम्ही, % वगैरे वगैरे असं काहीतरी लावायला पाहिजे ना, कारण की इंटिजर आहे ना, इंटिजरला काय लावतात %, म्हणून इथं %d असे लावून टाकायचं मित्रांनो, जेणेकरून ती व्हॅल्यू त्या %d वरती स्टोअर होईल. पहा आली का व्हॅल्यू ऑफ, मोठं करून दाखवतो मी, व्हॅल्यू इज इक्वल टू 30 आली का. कसं काय 30 आली, कारण की या ए ऑफ 2 वरती इथं हे 0 इंडेक्स, हे 1 इंडेक्स आणि हे 2 इंडेक्स, ए ऑफ 0, ए ऑफ 1 आणि ए ऑफ 2. ए ऑफ 2 वरती 30 व्हॅल्यू होती म्हणून 30 व्हॅल्यू आली. इथं ए ऑफ 4 डिस्प्ले करा, 4 सुद्धा डिस्प्ले होईल. ए ऑफ 4 वरती 50 व्हॅल्यू आहे. पहा ए ऑफ 4 वरती 50 व्हॅल्यू आहे का, इथं पहा, इथं वर डायग्राम सुद्धा ड्रॉ केली मी, ऍरे कसा मेमरी मध्ये स्टोअर होतो ते सुद्धा दाखवलेलं आहे मी. तर बघा मित्रांनो, आता मी ए ऑफ 1 डिस्प्ले करतो, ए ऑफ 1, तर आउटपुटला काय यायला पाहिजे, 20 व्हॅल्यू आउटपुटला यायला पाहिजे. पहा 20 येते का, मी तर डिस्प्लेच केलं नाही. हे पहा इथं 1 टाकावं लागेल ना, तेव्हाच 1 ची व्हॅल्यू येईल ना. हा पहा 20 आली का, हो मित्रांनो, म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. ऍट ए टाइम ऑफ इनिशियलायझेशन, पहिली पद्धत ऍट ए टाइम ऑफ इनिशियलायझेशन, आणि दुसरी पद्धत काय आहे, ऍट ए टाइम ऑफ रन टाइम. ऍट ए रन टाइम म्हणजेच रन टाइमलाच आपण व्हॅल्यूज द्यायच्या. रन टाइमलाच व्हॅल्यू कशा द्यायच्या, म्हणजे रन टाइमला म्हणजे व्हॅल्यू कशा द्यायच्या, वर कसं दिलं आपण, असं इक्वल टू करून कर्ली ब्रेसेस मध्ये दिलं. पण आता तशा द्यायच्या का नाही, आता डायरेक्ट द्यायच्या. ए ऑफ ब्रॅकेट मध्ये असं ब्रॅकेट करायचं, ए ऑफ ब्रॅकेट मध्ये 0 वरती आपण व्हॅल्यू टाकू, इक्वल टू 10 टाकूया, कॉमा देऊया. पहा मी हेच कॉपी करतो आणि पेस्ट करून टाकतो ऍज इट इज. त्याच्या खाली सुद्धा पहा ए ऑफ 0 वरती कोणती व्हॅल्यू टाकली आपण, 10 टाकली. ए ऑफ याच्यावरती 20 टाकू, याच्यावरती 30 टाकू, याच्यावरती 40 टाकू, याच्यावरती 50 व्हॅल्यू टाकू. पहा ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4. हे पहा आधी आपण कशा टाकल्या, आधी इक्वल टू करून कर्ली ब्रेसेस मध्ये व्हॅल्यू टाकल्या आपण. पण आता तशा टाकायच्या का, ते तशा काय होतं, कोणती पद्धत होती, ऍट ए टाइम ऑफ इनिशियलायझेशन. तशा पण टाकू शकता आणि अशा पण टाकू शकता मित्रांनो. अशा ए ऑफ 0 वरती ही व्हॅल्यू टाकून द्यायची, ए ऑफ 2 वरती ही व्हॅल्यू टाकून द्यायची, अशा सुद्धा तुम्ही व्हॅल्यूज टाकू शकता, एका खाली एक. आणि तुम्हाला जशा प्रिंट आउट करायचे तशा प्रिंट आउट करा. आता कोणती व्हॅल्यू प्रिंट आउट करू आपण, ए ऑफ 4 ची व्हॅल्यू, ए ऑफ 4 ची म्हणजे या ए ऑफ 4 ची व्हॅल्यू प्रिंट आउट करू. ए ऑफ 4 ची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय येईल, 50. पहा आलं का, 50 आलं का, हो मित्रांनो. आता जर मी इथं ए ऑफ असं पॉइंट मध्ये 5 व्हॅल्यू दिली तर एरर येईल मित्रांनो, एरर येईल जेव्हा व्हॅल्यू आपण डिस्प्ले करताना. तेव्हा कसं काय एरर येईल, कारण की आपण पॉइंट मध्ये व्हॅल्यू डिक्लेअरच करू शकत नाही ना, एकाच टाईपच्या व्हॅल्यू आपण करू शकतो. पहा इथं 2 केलं, 30 व्हॅल्यू येत आहे. जेव्हा इथं फ्लोट करताना आपण पहा, फ्लोट करताना तेव्हा इथं एफ करावं लागेल, इथं एफ केलं. आता पहा 30.500 अशी व्हॅल्यू आली, म्हणजे पॉइंटची व्हॅल्यू जेव्हा आपण फ्लोट करताना तेव्हाच वापरू शकता मित्रांनो, नसता वापरता येणार नाही आपल्याला. कळलं का, पॉइंटच्या व्हॅल्यूसाठी इथं तसं करायचं. मी तुम्हाला फ्लोट साठी पण करून टाकले, कॅरेक्टर साठी पण तुम्ही तसंच करू शकता, कॅरेक्टर साठी पण तसंच करू शकता तुम्ही मित्रांनो. आता पहा मित्रांनो, इथं तुम्ही एकच व्हॅल्यू डिस्प्ले केली, एकच व्हॅल्यू डिस्प्ले करायला तुम्ही
मग ह्याला कॉपी पेस्ट करून घेतो मी आणि याच्या खाली टाकत राहतो, याच्या खाली टाकत राहतो, याच्या खाली टाकत राहतो, याच्या खाली टाकत राहतो. प्रत्येक ह्याच्यात /n लावावं लागेल मित्रांनो. /n 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 इथं पण /n, इथं पण /n लावा. प्रत्येक ह्याच्यात /n लावा, कारण की एका खाली एक व्हॅल्यू यायला पाहिजे ना, म्हणून आपण /n लावत आहोत. आता पहा, इथं a(0) ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकू. इथं a(1) ची व्हॅल्यू, a(2) ची, a(3) ची, a(4) ची. आता पहा आउटपुट बघूया आपण. पहा पॉईंट मध्ये व्हॅल्यू कसं काय आल्या, कारण की इथं फ्लोट आपण डिक्लेअर केले ना, म्हणून पॉईंट मध्ये आले. इथं इंट करून टाका, इंट. इथं डी करून टाका, %d 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 का म्हणून करीत आहोत कळालं का तुम्हाला? कारण की आपण इंटिजर वापरत आहोत ना, म्हणून. जर तुम्ही पहिले लेक्चर्स बघितले नसतील तर पहिले लेक्चर बघून घ्या. पहा 10 20 30 40 50 अशा आउटपुटला आली मित्रांनो. पण मित्रांनो, आपण सेकंड युनिट मध्ये जो आपण कंट्रोल स्ट्रक्चर युनिट शिकला होता, त्या कंट्रोल स्ट्रक्चर युनिट मध्ये आपल्याला काय शिकविले प्रोग्रामिंगनी आपल्याला काय शिकविले, की एकच टास्क जेव्हा आपण परत परत करतो तेव्हा आपण फॉर लूप वापरतो. हे पहा, इथं आपण एकच टास्क परत परत करत आहोत. काय करीत आहोत, a(0) वरती पण व्हॅल्यू टाकत आहोत, याच्यावरती व्हॅल्यू टाकत आहोत. म्हणजे व्हॅल्यू टाकणे हा आपला रिपीटेड टास्क झाला. व्हॅल्यू टाकायची हा आपला रिपीटेड टास्क झाला. आणि प्रत्येक ह्याच्यासाठी प्रिंटएफ वापरत आहोत. याच्यासाठी सुद्धा, याच्यासाठी सुद्धा, याच्यासाठी सुद्धा, याच्यासाठी सुद्धा, याच्यासाठी सुद्धा. प्रत्येक ह्याला डिस्प्ले करताना आपण प्रिंटएफ वापरत आहोत. तर मित्रांनो, हे तर बरोबर नाही ना. याच्यासाठी जर तुम्हाला 100 एलिमेंट तुमचे टाकायचे असतील, ऍरे मध्ये तुम्हाला 100 एलिमेंट टाकायचे असतील, ऍरेची साईज 100 असेल आणि ऍरे मध्ये तुम्हाला 100 एलिमेंट टाकायचे असतील, तर तुम्ही प्रत्येकासाठी असं करणार का हो? आणि तुम्ही प्रत्येकासाठी असं प्रिंटएफ करून 100 एलिमेंट टाकून डिस्प्ले करणार आहात का? तर असं होणार आहे का तुमच्याच्यानी? तर नाही मित्रांनो, असं होऊ शकत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल मित्रांनो. एक दिवस सुद्धा जाऊ शकतो तुमचा तेवढे एलिमेंट टाकायचे, तेवढे एलिमेंट प्रिंट करायचे, हे प्रत्येकासाठी प्रिंटएफ वगैरे लिहायचं. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण जे टास्क आपल्याला रिपीट करायचं असते तेव्हा आपल्याला एकाच गोष्टीची लक्षात यायला पाहिजे, लूप वापरायचं कळालं पाहिजे आपल्याला. तिथं लूप वापरू शकतो आपण. कसं? फॉर लूप वापरायचा मित्रांनो. आपण फॉर लूप कसा वापरायचा? ऍरे घेण्यासाठी आणि ऍरे डिस्प्ले करण्यासाठी, ऍरे इनिशियलाइज करण्यासाठी, म्हणजे ऍरेला वडून घेण्यासाठी, ऍरे a(0) वरती, a(1), a(2), a(3) वरती व्हॅल्यू आणायसाठी, आणि त्यांना डिस्प्ले कसं करायचं त्याच्यासाठी ऍरेचा फॉर लूपचा वापर कसा करायचा ते आता बघणार आहोत. चला तर आपण फॉर लूपचा वापर कसा करायचा ते बघूया आता. ऍरे घेण्यासाठी आणि ऍरे देण्यासाठी. पहा, आधी ऍरे घेण्यासाठी, ऍरेची व्हॅल्यू घेण्यासाठी, मग मी हे डिलीट करतो आणि हे सुद्धा डिलीट करतो. आता ऍरे डिक्लेअर केला आपण 5 साईजचा डिक्लेअर केला, 5 साईजचा डिक्लेअर केला. आता काय लावायचं इथं? फॉर लूप लावायचा मित्रांनो. फॉर लूप कुठून पळवायचा? आय ची व्हॅल्यू, ऍरेची इंडेक्स व्हॅल्यू घ्यायची. इंडेक्स व्हॅल्यू काय आहे? इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती? 0 पासून. i = 0 करायचं, असा कॉमा द्यायचा. त्यानंतर कुठून ते कुठपर्यंत पहिल्यांदा इनिशियलाइज करायची, म्हणजे आय ची व्हॅल्यू 0 पासून सुरुवात होणार. एवढं कळालं? कंडिशन द्यायची, कुठून कुठपर्यंत पळायला पाहिजे आपला लूप. जवळ आय हा लेस दॅन आहे. लेस दॅन कशाच्या लेस दॅन आहे? या ऍरेची साईज किती? 5 आहे. ऍरेची साईज 5 आहे ना, तोवर आपला लूप पळाला पाहिजे. आणि आय ला प्लस करून टाका, म्हणजे आय ची व्हॅल्यू ही वाढत राहणार. कर्ली ब्रेसेस लावा 2. फॉर लूपचे कर्ली ब्रेसेस तुम्हाला माहितीच आहेत कसे लावतात, का म्हणून लावतात. आपला ते लेक्चर बघितलं नसते, ज्यांनी युनिट 2 सोडून दिला, युनिट 1 युनिट 2 सोडून डायरेक्ट युनिट 3 बघत आहेत, त्यांना तर काहीच समजणार नाही मित्रांनो. इथं काय होत आहे, कसं होत आहे, त्यांना काहीच समजणार नाही याचं काय चालू आहे की. प्रिंटएफ फंक्शन वापरा. परत प्रिंटएफ फंक्शन वापरून एक युजरला मेसेज द्या. युजर कडून व्हॅल्यू कशी घ्यायची ते सांगणार आहे मी. एंटर ऍरे एलिमेंट.
एलिमेंट, एंटर ॲरे एलिमेंट्स, ॲरे एलिमेंट्स. एंटर केलेले ॲरे एलिमेंट्स कशावरती स्टोअर होणार? कशाच्या ऍड्रेसला? ॲरेच्या ऍड्रेसला. ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा ॲरेचा. कशाच्या स्टोअर होणार? पहा कशा स्टोअर होणार, कुणाच्या ऍड्रेसच्या? इथं द्यायचं 1, इथं द्यायचं 5, असं द्यायचं का हो मित्रांनो? नाही. कुणाची व्हॅल्यू द्यायची? इथं आयची व्हॅल्यू द्यायची. आयची व्हॅल्यू काय? 0. आयची व्हॅल्यू इथं द्यायची, आयची व्हॅल्यू. पहा मित्रांनो, या फॉर लूपनी काय होणार आहे? आयची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. आयची व्हॅल्यू सध्या काय? 0 आहे. आयची व्हॅल्यू 0. ही 0 साठी स्टोअर होईल. युजरनी जर एंटर केला तर पहिली व्हॅल्यू कुठे होईल? ए ऑफ 0 वरती स्टोअर होईल. कारण की आता आयची व्हॅल्यू काय आहे? 0. म्हणजेच ए ऑफ 0 वरती पहिली व्हॅल्यू स्टोअर होईल. पुन्हा आय प्लस प्लस होईल. हे स्टेटमेंट एंड झाल्यावर आय प्लस प्लस होते माहिती ना मित्रांनो? आय प्लस प्लस झाल्या आयची व्हॅल्यू काय होती? 1 होती. सॉरी, आयची व्हॅल्यू 1 होती. 1 लेस दॅन 5 आहे का? हो मित्रांनो, 1 लेस दॅन 5 आहे. म्हणजेच आयची व्हॅल्यू 1 लेस दॅन 5 आहे म्हणल्यावर दुसरी व्हॅल्यू एंटर केलेली ए ऑफ 1 वरती जाती. ते पहा आपण बघून घेऊया. ॲरे वरती व्हॅल्यू येणार, 5 व्हॅल्यू ॲरे वरती येणार. आता मित्रांनो, आता सेम ॲरे घेतला, आता ॲरे प्रिंट करायचा. ॲरे प्रिंट सुद्धा असाच करायचा. ॲरे प्रिंट सुद्धा असाच करायचा. कसा करायचा? सेम जसा घेतला तसाच द्यायचा त्याला. ॲरे एलिमेंट्स असं डिस्प्ले करून टाकायचं. डिस्प्ले करताना कसं करतो? ए ऑफ आयला असं सिम्पली डिस्प्ले करून टाकायचं. ए ऑफ आयला डिस्प्ले करून टाकायचं. इथं घेताना ऍड ऑपरेटर वापरायचा आणि इथं सिम्पली असं डिस्प्ले करून टाकायचं. पहा, फॉर लूप एकदा ॲरे मध्ये घ्यायला आणि फॉर लूप एकदा ॲरे बाहेर प्रिंट करायला, व्हॅल्यू प्रिंट करायला. पहा ॲरेची व्हॅल्यू प्रिंट होईल तिथं. आता आउटपुट दाखवतो मी तुम्हाला कसं होतंय. एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे? आय इज अनडिक्लेअर. आय डिक्लेअर केला का मित्रांनो? हा आय तुम्ही घेतलाय, प्रोग्राम मध्ये वापरलाय. तुम्ही जो व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये वापरता ते तुम्हाला डिक्लेअर करावंच लागते मित्रांनो. इथं ॲरे डिक्लेअर केलाय तुम्ही. आय डिक्लेअर केलाय का? कॉमा लावून आय डिक्लेअर करा. कॉमा लावा. आय नावाचा व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर केला आणि हे सुद्धा डिक्लेअर केला. आता पहा, आता आपला प्रोग्राम रन झाला पाहिजे. पहा एका लाईनीत सर्व आलेला आहे, म्हणजे आपल्याला /n वापरावं लागणार आहे. प्रोग्राम तर रन झालेला आहे आपला, पण /n आपल्याला लावावं लागणार आहे. काय लावावं लागणार आहे? /n लावा. कुठं /n लावायचं? याच्या खाली /n वापरून घ्या. इथं सुद्धा /n. आणि मित्रांनो इथे एक व्हॅल्यू मिसिंग आहे, %d करावं लागेल आपल्याला. कारण का? या ॲरे वरची व्हॅल्यू इथं स्टोअर होणार ना. या ॲरे वरची व्हॅल्यू इथं प्रिंट होऊन येणार ना. इथं प्रिंट होऊन येणार म्हणून तर तिथं /n लावलाय आपण. इथं %d लावून टाका. %d कॅपिटल मध्ये सुद्धा लावू शकता, पण स्मॉल मध्येच ठेवा. पहा /n सुद्धा मी इथून काढतो आणि इथं टाकून देतो. तर आता आपला प्रोग्राम रन व्हायला पाहिजे. पहा हे तर थांबतच नाहीये. कसं काय थांबत नाहीये? कारण आपण युजरला मेसेज तर दिला, पण युजर कडून एंटर करून घेतली का व्हॅल्यू? नाही. युजरला मेसेज दिला, पण युजर कडून एंटर कशी करावं लागते? स्कॅनएफ द्वारा. आपण इथं काय लावले? प्रिंटएफ तर केले, पण स्कॅनएफ केले का? नाही. मग प्रिंटएफ करायचं आणि हे सगळं कट करतो मी. स्कॅनएफ लावून टाकायचं. इथं असे ब्रॅकेट लावून टाका. प्रिंटएफ तर घेतले, पण स्कॅनएफ द्वारा घेतले का? स्कॅनएफ करून व्हॅल्यू घेतली का? तर नाही. स्कॅनएफ करून व्हॅल्यू घ्यायची. काय? %d टाका. %d टाका. हमखास %d टाका, कारण आपल्याला लागणार आहे %d. ऍड्रेस ऑफ कशाचे? ऍड्रेस ऑफ ए ऑफ आयच्या ऍड्रेस वर ती स्टोअर होणार. पहा आता बघूया, आता आपलं प्रिंट होतंय का? पहा, एंटर ॲरे एलिमेंट्स. मी तुम्हाला प्रोग्राम समजून सांगतो. आधी ॲरे एलिमेंट एंटर करतो. 10 एंटर दाबायचं. 10 लिहिलं की एंटर दाबायचं. एंटर ॲरे एलिमेंट. परत एंटर करायची. 20. दुसरा नंबर, तिसरा नंबर 30,
चौथा नंबर 40, पाचवा नंबर 50. पहा आले का ऍरे एलिमेंट्स. काय काय टाकलं होतं, पहिली व्हॅल्यू काय टाकली होती 10, दुसरी 20, पुन्हा 30, पुन्हा 40, पुन्हा 50 अशा व्हॅल्यू टाकल्या होत्या. तर आउटपुटला आलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कशा आउटपुटला येत आहेत व्हॅल्यू, कशा कशा डिस्प्ले होत आहेत. सो आता कशा झाल्या ते, कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो. पहा इथं पहिली व्हॅल्यू काय एंटर केली आपण, हे असा ए नावाचा ॲरे डिक्लेअर केला आपण. ए नावाचा ॲरे डिक्लेअर केला. ए नावाचा ॲरे डिक्लेअर केला. त्याची साईज काय दिली आपण, 5 दिली. पहा 5 साईज दिली. आय 0, आय ची व्हॅल्यू काय आहे 0, आय लेस दॅन, ही कंडिशन ट्रू आहे का, कंडिशन ट्रू. मग कंडिशन ट्रू झाल्यावर फॉर लूप मध्ये येणार. फॉर लूप मध्ये आलं की हा मेसेज आउटपुटला येणार, एंटर ॲरे एलिमेंट. आला का, हो. आपण युजरला मेसेज दिला एंटर ॲरे एलिमेंट. युजरने काय केलं, ॲरेची व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू काय टाकली 10 टाकली. पहिली व्हॅल्यू युजरने 10 टाकली. 10 कशावर स्टोअर होणार, 10 पहिली व्हॅल्यू कशावर स्टोअर होणार, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय. आय ची व्हॅल्यू काय 0, ऍड्रेस ऑफ म्हणजे ऍड्रेस ऑफ 0 वरती स्टोअर होणार. पहिली व्हॅल्यू ऍड्रेस ऑफ 0 वरती स्टोअर होणार. काय एंटर केली युजरनी, 10 व्हॅल्यू एंटर केली, तर 10 इथं स्टोअर होणार. पहा त्यानंतर काय होणार, त्यानंतर प्लस प्लस, त्यानंतर प्लस प्लस होणार. प्लस प्लस झाल्यानंतर परत आयची व्हॅल्यू काय होणार, आता 1 होणार. आयची व्हॅल्यू 1 होणार. आयची व्हॅल्यू 1 होणार. आयची व्हॅल्यू 1 होणार. 1 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, कंडिशन काय झाली ट्रू. परत एंटर नंबर आलं, पुन्हा आयची व्हॅल्यू काय आली 1, ए ऑफ 1 वरती. दुसरी व्हॅल्यू युजरने एंटर केलेली कशावर जाणार, ए ऑफ 1 वरती. दुसरी व्हॅल्यू ए ऑफ 1 वरती जाणार. मग परत प्लस प्लस होणार. दुसरी व्हॅल्यू काय एंटर केली ती युजरनी 20, ही ए ऑफ 1 वरती गेली. असंच कवर चालणार जवळ ही कंडिशन फॉल्स होत नाही. तेवढं कंडिशन केव्हा फॉल्स होणार, आयची व्हॅल्यू जेव्हा 5 होईल तेव्हा. आयची व्हॅल्यू 4 पर्यंत होऊस तर इथे एंटर होणार. म्हणजे तिसरी व्हॅल्यू 30, पुन्हा 40, पुन्हा 50. आयची इंडेक्स व्हॅल्यू 4 झाली आणि आयची इंडेक्स व्हॅल्यू पुन्हा 5 होणार. प्लस प्लस होऊन हे प्लस प्लस ऑपरेटर होऊन 5 होणार. 5 झाली की कंडिशन फॉल्स होणार. त्यानंतर बाहेर येणार. बाहेर आलं की ही कंडिशन सुरुवात होणार. इथून बाहेर आलं याचा काही संबंध राहणार नाही. पुन्हा वरच्या फॉर लूपचा काही संबंध राहणार नाही. आता खालच्या फॉर लूप द्वारा काय होईल, हे आय वरती व्हॅल्यू आहे. आता 5 एलिमेंट्स वरती व्हॅल्यू झाल्या, 5 एलिमेंट्स वरती व्हॅल्यू स्टोअर झाल्या. आता काय होणार, या फॉर लूप द्वारा डिस्प्ले होणार. कशा डिस्प्ले होणार, पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 0, कंडिशन ट्रू आहे का, हो. कंडिशन ट्रू झाल्यावर एलिमेंट्स आउटपुटला येणार. पर्सेंटेजच्या जागी ए ऑफ आयची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए ऑफ आयची व्हॅल्यू सध्या काय 0, म्हणजे ए ऑफ आयची व्हॅल्यू. ए ऑफ आयची म्हणजे काय, ए ऑफ 0 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए ऑफ आयची व्हॅल्यू काय 0, म्हणजे ए ऑफ 0 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए ऑफ 0 ची व्हॅल्यू काय 10 व्हॅल्यू आउटपुटला आलती का, हा. ॲरे एलिमेंट्स इज इक्वल टू 10 असं आउटपुटला आलं का, हो आलतं आउटपुटला. आपण आउटपुट बघितलं. आय प्लस प्लस केलं. आय प्लस प्लस झाल्यानंतर काय झालं, आय प्लस प्लस केल्यानंतर काय झालं, आयची व्हॅल्यू 1 झाली. आयची व्हॅल्यू 1 झाली. कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाल्यावर परत डिस्प्ले आयची व्हॅल्यू. आता आयची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. आयची व्हॅल्यू 1, नंतर 1 ची डिस्प्ले होणार. त्यानंतर खाली काय होणार, ॲरे एलिमेंट्स ए ऑफ 1 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू काय 20 आहे. मग ती 20 डिस्प्ले होणार. असंच करीत 30 डिस्प्ले होणार, 40 डिस्प्ले होणार, 50 डिस्प्ले होणार. आणि जेव्हा कंडिशन ए प्लस प्लस होऊन जेव्हा आयची व्हॅल्यू 5 होऊन जाईल तेव्हा कंडिशन काय होईल, फॉल्स होईल आणि आपला प्रोग्राम एंड होईल. पहा मी तुम्हाला समजून सांगितलं आहे कसा. आता पहा परत तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो. ह्या बारीस डिफिकल्ट व्हॅल्यू सुद्धा टाकून दाखवतो. पहिली व्हॅल्यू ही टाकली मी, एंटर दाबायचं. दुसरी व्हॅल्यू ही टाकली, एंटर. तिसरी व्हॅल्यू ही टाकली, एंटर. चौथी व्हॅल्यू ही टाकली, एंटर. पाचवी व्हॅल्यू ही टाकली. पहा त्याच व्हॅल्यू आहेत का, पहा ए ऑफ 0, ए ऑफ 1 वरती, ए ऑफ 2 वरती ही व्हॅल्यू, ए ऑफ 3 वरती ही व्हॅल्यू, ए ऑफ 4 वरती ही व्हॅल्यू. अशा व्हॅल्यू आउटपुटला आलेल्या आहेत. पहा मित्रांनो, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आपण नाही, तुम्हाला जर समजूनच गेला असेल जाऊ द्या मित्रांनो.
असं तुम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी करू शकता मित्रांनो. इथं तुम्ही म्हणत असताना सर प्रत्येक ह्याच्यासाठी ॲरे एलिमेंट्स आर असं येत आहे. ॲरे एलिमेंट्स आर प्रत्येक ह्याच्यासाठी येऊ नये, हा एकदाच यावं म्हणल्यावर आपण इथंच ह्याला डिस्प्ले करून टाकू. ॲरे एलिमेंट्स आर, हे बाकीचं काहीच टाकायचं नाही, डायरेक्ट इथं कॉमा देऊन असं टाकून देऊया, प्रिंट करून टाकूया. आणि इतर फक्त काय करूया आपण एवढंच ठेवूया, %d/t लावूया आपण. /t काय काम करतो मित्रांनो? टॅबचं काम करतो, टॅबचा. /t काय काम करतो? टॅबचा काम करतो. ॲरे एलिमेंट्स आर, आणि इथं सुद्धा स्कॅन आपण ह्याच्यात घेऊया आणि ह्याला काय करूया, याला बाहेर देऊया. या दोन ह्या गोष्टींना बाहेर दिला आपण, एंटर नंबरला आणि याला बाहेर दिलं. म्हणजे काय होणार, याने कोणती गोष्ट घडेल मित्रांनो, याने कोणती गोष्ट घडेल, जर यांना बाहेर दिला आपण तर हे एंटर ॲरे एलिमेंट हे आणि ॲरे एलिमेंट्स आर हे आउटपुटला परत येणार नाहीत. हे एकदाच येणार आउटपुटला. हे काय होणार, एकदाच येणार आउटपुटला. आता पहा कसे येणार एकदाच आउटपुटला. पहा आधी काय व्हायचं, ॲरे एलिमेंट्स आर परत येत होतं. पहा 10 एंटर करतो मी, 10 एंटर केलं, पहा आलं का. ॲरे एंटर केलं तर आधी काय यायचं, ॲरे एलिमेंट्स परत टाका म्हणून यायचं. आता येतंय काय, नाही. आता नुसतं व्हॅल्यू एंटर करा येणार आपल्याला. पुन्हा 150 व्हॅल्यू टाकली, परत एंटर दाबलं, पुन्हा 100 एवढी व्हॅल्यू टाकली, परत पुन्हा 200 व्हॅल्यू टाकली, परत 4 व्हॅल्यू झाल्या, आणि ही लास्ट व्हॅल्यू 800 व्हॅल्यू टाकली. पहा एंटर दाबलं की आता कसं येणार, पहा ॲरे एलिमेंट्स आर आले. ॲरे एलिमेंट्स काय, पहिली व्हॅल्यू काय टाकली होती 10, दुसरी व्हॅल्यू 150, तिसरी व्हॅल्यू 193, चौथी 200, पाचवी 800, अशा व्हॅल्यू टाकल्या होती. ॲरे एलिमेंट्स आर असं आलं का आउटपुटला. पहा मित्रांनो कसं येत आहे, आपला प्रोग्राम कसा रन होत आहे. इथं /n वापरलं म्हणून ते दुसऱ्या लाईनीला आलं. पहा परत किती पण व्हॅल्यूज तुम्ही टाकू शकता, कशा पण व्हॅल्यूज टाकू शकता, पण अशा व्हॅल्यू टाकू शकता. पहा आलं का, पहिल्यांदा काय एंटर केलं, 500 एंटर केलं, दुसऱ्यांदी ही, तिसऱ्यांदी ही, चौथ्यांदी, पाचव्यांदी 5 व्हॅल्यू अशा एंटर केल्या, अशा आउटपुटला आलेल्या आहेत, ॲरे मध्ये स्टोअर झालेल्या आहेत. यालाच ॲरे म्हणतात मित्रांनो. तुम्ही किती पण व्हॅल्यू स्टोअर करू शकता. इथं जर तुम्ही 100 साईज दिली ॲरेची तर 100 आधी 10 देऊन बघूया, 100 कोण टाईप करीत बसणार आहे तेवढ्या. तुम्ही 100 साईज दिली तर 100 तुम्हाला टाकावं लागते. इथं सुद्धा 10 द्या आणि इथं सुद्धा 10 द्या, डिस्प्ले करताना सुद्धा 10 द्यायची. जेवढी साईज ॲरेची द्यायची तेवढ्यापर्यंत हा लूप पळणार. हा पहिल्यांदा काय करत आहे, एलिमेंट घेत आहे, दुसरा फॉर लूप एलिमेंट डिस्प्ले करत आहे. एवढा प्रोग्राम एलिमेंट्स घेत आहे, मध्ये घेत आहे आणि एवढं डिस्प्ले करीत आहे. पहा 10 नंबर्स टाकायचे आपल्याला. म्हणजे पहिली 1 एंटर केलं, पुन्हा 2, पुन्हा 3, 10 नंबर एंटर केलेले आहेत मी 1 पासून ते 10 पर्यंत. पहा आले का आउटपुटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले मित्रांनो. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. होप की तुम्हाला ॲरे कसा राहतो ते समजलं असेल. ॲरेला इथं आपण काय केलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. ॲरे एलिमेंट्स आपण प्रोग्राम मध्ये घेतलेले आहेत आणि ॲरे एलिमेंट्स आपण डिस्प्ले केलेले आहेत आउटपुट स्क्रीनवर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. हा सेम प्रोग्राम तुमच्या त्या PDF मध्ये आहे, टेन्शन घेऊ नका. PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करणार आहे. तरी निश्चिंत राहा तुम्ही सर्वजण. युनिट टेस्ट 3 ही तुमची, युनिट टेस्ट 1 ही तुमच्या, युनिट टेस्ट 1 मध्ये तुमचे पहिले 3 युनिट टेस्ट 1 व्हायच्या आधी आपले सर्व होणार आहेत. पहिले 3 युनिटवर फोकस करा. तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला सिलेबस देतीलच, ते सिलेबस द्वारा तुम्ही फोकस करा असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.